नमस्कार. गुड मॉर्निंग. आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये पेज नंबर 6 वर एक आर्टिकल आलेलं आहे आणि ते आर्टिकल मी आता सकाळी जेव्हा पेपर वाचत होतो ते त्या आर्टिकलनी माझं लक्ष वेधून घेतलं. माझ्या मिशन ऑक्सिजनच्या सेशन्समध्ये, वर्कशॉपमध्ये मी जे कंडक्ट करतो योगा सेशन, त्याच्यामध्ये मी लोकांना नेहमी सांगत असतो की शक्यतो तुम्ही औषधांचा वापर टाळा. शक्यतो जर का काही प्रॉब्लेम वाटला तर तेवढ्यापुरती औषधं घ्या, बट सी टू इट की प्रोलॉंग मेडिकेशन शक्यतो टाळायचा प्रयत्न करा. कारण काय होतं की तुम्ही जेव्हा प्रोलॉंग मेडिकेशन एखादं घेता त्या टायमाला तुम्हाला हळूहळू तुमच्या बॉडीची, पर्टिक्युलरली एखाद्या आजाराच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता कुठेतरी तुम्ही मारत असता. हे यंग लोकांकरता झालं. पण आता ओल्ड एज मध्ये असं होतं की तुम्हाला मेडिकेशन शिवाय पर्याय नसतो. तुम्हाला प्रोलॉंग मेडिकेशन घ्यायला लागतात, पर्टिक्युलरली शुगर इश्यूज असेल किंवा हायपरटेन्शन असेल त्या लोकांना घ्यायला लागतात, पण ती कंट्रोल मॅनरमध्ये घेतली पाहिजे. आता हे आर्टिकल जे वाचलं त्याच्यामध्ये त्या आर्टिकलचं हेडिंगच असं आहे की टू मच ऑफ मेडिकेशन्स इन ओल्ड एज, टू मेनी मेड्स इन ओल्ड एज, कटिंग बॅक मे बी सेफ. आणि मी हेच लोकांना नेहमी सांगत असतो की हे तर ठीक आहे की तुम्ही मेडिकेशन घेता, मी अजिबात मेडिकेशन घेऊ नका म्हणजे असं मी कधीच म्हणत नाहीये. आय एम नॉट ऑफ दॅट ओपिनियन की मेडिकेशन हे केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय तुमची हेल्थ कशी चांगली राहणार. पण त्याच्याकरता जर का दुसरा एखादा मार्ग असेल तर मग वाय नॉट गो फॉर दॅट. कारण कसं आहे की तुम्ही प्रोलॉंग मेडिकेशन जर का घेतलं तर त्याचे तुमच्या बॉडीवर वेगवेगळे दुष्परिणाम घडू शकतात. मग त्याच्यानंतर मग मी काही रिसर्च केल्यावर माझ्या लक्षात आलं आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट एव्हरीवन नोज अबाउट इट, म्हणजे कोणीही सांगेल, एक्सेसिव्ह मेडिकेशन किंवा त्याला पॉलिफार्मसी म्हणतात, पोजेस अ सिग्निफिकंट रिस्क टू लिव्हर अँड किडनी हेल्थ. आता लिव्हर आणि किडनी ह्या ज्या दोन ऑर्गन्स जे आहेत ते आपले अतिशय इम्पॉर्टंट ऑर्गन आहेत. तर हे जे तुम्ही एक्सेसिव्ह मेडिकेशन जर का घेतलं तर तुमच्या लिव्हरला आणि किडनीच्या फंक्शनवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आता हे ओल्ड एज करता आहेच, पण हल्ली काय झालंय की इव्हन ॲट यंग एज मध्ये सुद्धा की लोकांची एन्ड्युरन्स कपॅसिटी कमी झालेली आहे. थोडंफार डोकं दुखलं, थोडंफार काही जर का तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर इमिजिएटली पॉप अ पिल. तर ही गोष्ट तुम्ही शक्यतो टाळा. आणि हे मी सांगतच असतो लोकांना की तुम्हाला एखादा जर का काही हेल्थ इश्यू असेल तर वेट फॉर अ डे ऑर टू. काही काही लोकांना जरा थोडंसं फिवरिश वाटलं तरी लगेच इमिजिएटली गोळ्या घ्यायची सवय असते. अलाव सम टाइम, रेस्ट घ्या, पाणी प्या, रेस्ट घ्या, एखाद दिवस थांबा, एखाद रात्र जरा थोडंसं लो तुम्हाला फील झालं तर इमिजिएटली मेडिकेशन घ्यायची जरूर नाहीये. तुमची बॉडी त्याच्या अगेन्स्ट काम करत असते, त्याच्या अगेन्स्ट तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे थोडंसं अलाव करा तुमच्या बॉडीला त्याला रिस्पॉन्ड करायला. तर हे हल्ली बऱ्याचशा लोकांच्या बाबतीमध्ये हे घडत नाही. आणि जर का तुम्ही वारंवार मेडिसिन जर का घेतलीत अगदी छोट्या मोठ्या गोष्टी करता तर त्याचा तुमच्या बॉडीवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होऊ शकतात. आणि वेगवेगळी मेडिसिन घेतल्याने त्या मेडिसिन्सचे वेगवेगळे इफेक्ट तुमच्या बॉडीमध्ये होत असतात आणि ते इफेक्ट जे असतात त्या इफेक्टनी तुमच्या ऑर्गन फेल्युअर्स किंवा तुमच्या एखाद्या ऑर्गनला डॅमेज होऊ शकतं. हे बेसिक त्याच्या पाठी आहे. आणि म्हणून मी जे सांगत असतो माझ्या वर्कशॉपमध्ये किंवा माझ्या सेशन्समध्ये की जास्त मेडिकेशन टाळा. ओल्ड एज मध्ये जिथे तुम्हाला अनअवॉइडेबल आहे तिथे डेफिनेटली घ्या, पण हल्ली बऱ्याच लोकांना अशी सवय असते की उगाच जरा काही थोडंफार झालं की इमिजिएटली औषध घेणं, तर ते शक्यतो टाळा. आणि माझा योगा जो आहे त्या योगाचा बेसिक उद्देश तोच आहे की ह्या योगाने मी नेहमी लोकांना सांगत असतो की तुमची मेडिसिन्स आणि विटॅमिन पिल्सवरची डिपेंडन्सी जितकी कमी करता येईल तेवढी कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि हा मिशन ऑक्सिजन योगा, माझे जे काही पॅटर्न्स आहेत योगाचे, ते योगा तुम्ही जर का रोज केलात तर 100% इट विल हेल्प यू इन रिड्युसिंग द डिपेंडन्सी ऑन मेडिसिन अँड विटॅमिन पिल्स. आय एम टॉकिंग अबाउट नॉट अ प्रोलॉंग तुमची मेडिकेशन जे चालू आहे त्याच्याकरता नाहीये, पर्टिक्युलरली ॲट ओल्ड एज. ओल्ड एज मध्ये तुमची प्रोलॉंग मेडिकेशन जे चालू असेल ते मला तुम्हाला कट करा असं कधी सांगायचं नाही. इनफॅक्ट मी माझ्या योगाच्या वर्कशॉपमध्ये नेहमी सांगतो की तुमचं एखादं मेडिकेशन चालू असेल तर तुम्ही ते चालू ठेवा, बट सी टू इट तुम्ही जेव्हा पिरियॉडिकल टेस्ट करता तेव्हा तुमच्या ग्रॅज्युअली लक्षात येईल की ग्रॅज्युअली हळूहळू
तुम्हाला त्या मेडिकेशन वरची डिपेंडन्सी तुमची कमी होते. म्हणजे डॉक्टर सुद्धा सांगतात, अरे तुमचे रिपोर्ट्स आता हे चांगले आले, एक काम करा, थोडासा डोस कमी करा. आणि हेच मला तुम्हाला सांगायचंय. आणि ह्याच्याबद्दल आज हे आर्टिकल टाइम्स ऑफ इंडियाच्या पेज नंबर 6 वर आलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया तुमच्याकडे येत असेल तर जरूर वाचा. आणि मी हे आर्टिकल वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बऱ्याच लोकांना ऍक्सेस नसतो, बऱ्याच लोकांकडे टाइम्स येत नसतो. आणि मी नेहमी माझ्या वर्कशॉपमध्ये सांगतच होतो. मी राईटअप सुद्धा टाकू शकलो असतो फेसबुकवर, पण ॲज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू की राईटअप्स टाकून जेवढा रीच होत नाही तेवढा जास्त रीच व्हिडिओ टाकल्यानंतर होतो, हे माझ्या लक्षात आलंय गेल्या 1 महिन्यामध्ये. म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर टाकतोय आणि हा व्हिडिओ पोस्ट करतोय रादर. तर ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी हे जे आर्टिकल आलेले हे जरूर वाचा. आणि अति मेडिकेशन ज्याला आपण म्हणतो, अति औषधोपचाराचा तुमच्या शरीरावर फार दुष्परिणाम आणि बरेचसे दुष्परिणाम होतात. कसे कसे होतात हे तुमच्या लक्षात येईल, त्याच्यामुळे हे आर्टिकल वाचतात. आणि मी तुम्हाला आता सांगितलेलं ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंफार काही झालं की लगेच औषध घेणं, ही जी सवय असते लोकांना, या सवयीतून शक्यतो बाहेर पडायचा प्रयत्न करा आणि त्याचे तुम्हाला डेफिनेटली फायदे होतील. माझा योगा जो आहे तो केल्याने तुम्हाला, आपण ज्याला म्हणतो की अगदी छोट्या छोट्या गोष्टी करता औषध घ्यायची गरजच लागणार नाही. कारण हा योगाचा बेसच मुळात असा आहे, कन्सेप्टच अशी आहे की तुमच्या बॉडीमध्ये जी एक, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना सेल्फ हिलिंग सिस्टीम जी असते, ती सेल्फ हिलिंग सिस्टीम ऍक्टिव्हेट करण्याचं काम हा योगा करतो. त्यामुळे तुम्हाला कुठलंही इन्फेक्शन झालं, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही कुठल्याही इन्फेक्शनला बळी पडणार नाही, व्हायरल और बॅक्टेरियल इन्फेक्शन. आणि जर का तुम्हाला झालं तरी सुद्धा तुमची इम्युनिटी लेवल इतकी वाढून ठेवलेली असते या योगामुळे, इतकी वाढते की तुम्हाला त्या इन्फेक्शनचा जास्त त्रास होणार नाही आणि विदिन अ शॉर्ट पिरियड तुम्ही त्या इन्फेक्शन मधनं बाहेर पडाल. अशी या योगाची या योगाचा फायदा आहे. अलॉंग विथ दॅट तुमच्या शरीराला आवश्यक असलेली फ्लेक्झिबिलिटी, तुमचे रिफ्लेक्सेस, तुमची अडॅप्टेबिलिटी आणि पॉझिटिव्ह थिंकिंग हे सुद्धा या योगामुळे तुमच्यामध्ये डेव्हलप होतं. तर त्याच्याकरता मी लोकांना नेहमी सांगत असतो. आणि हा योगा जो आहे हा रोज तुम्ही जेव्हा करता, इट्स अ मॅटर ऑफ ओनली 25 to 30 मिनिट्स. त्यामुळे तेवढी 25 ते 30 मिनिटं तुम्ही तुमच्या उत्तम आरोग्याकरता रोज डिवोट करायला काहीही हरकत नाही. आणि जर का तुम्हाला वेळ नाहीये असं जे लोक सांगतात, तर तसं नाहीये. इफ देर इज अ विश देर इज अ वे. तुम्ही हा सकाळीच करायला पाहिजे असं नाही. सकाळी लोकांना वेळ नसतो, पर्टिक्युलरली जे वर्किंग पीपल आहेत, जे यंग क्राऊड आहे त्यांच्याकरता तुम्ही संध्याकाळी करू शकता, दॅट्स ऑल. पण ऍटलिस्ट 25 to 30 मिनिट्स या योगा करता तुम्ही डिवोट केली तर 100% तुमची हेल्थ फिजिकली आणि मेंटली दोन्ही तऱ्हेने तुमची हेल्थ अतिशय चांगली, स्ट्रॉंग अँड फिट. इट कॅन कीप युअर बॉडी स्ट्रॉंग अँड फिट इन ऑल द आस्पेक्ट्स. हेच मला मेन सांगायचंय. माझा व्हिडिओ शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. आणि माझ्या फेसबुकवर माझ्या फेसबुक पोस्ट मिशन ऑक्सिजन किंवा दिलीप केळकर तुम्ही फॉलो केलं तर माझ्या प्रत्येक पोस्टला मी माझे फोन नंबर्स दिलेले असतात. 2 फोन नंबर्स आहेत माझे. दोन्ही फोन नंबर्स माझे व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह आहेत. तुम्हाला कुठलीही शंका असेल, काही डिटेल माहिती आणखीन काय हवी असेल, तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता, मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करीन. आणि मी ह्या योगाची जी प्रात्यक्षिक आहे, म्हणजे ह्याची जी वर्कशॉप्स जी आहेत, ही मी इंडिव्हिज्युअल बेसिसवर, ग्रुप्स नातेवाईकांचा किंवा मित्रमैत्रिणींचा ग्रुप्स आणि कॉर्पोरेट लेवलला सुद्धा मी घेतो. आणि त्याच्याकरता तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करता येईल. जर का तुम्हाला हवं असेल तर मी सगळे त्याचे जे काय पॅटर्न्स आहेत ते सगळे पॅटर्न्स मी शिकवतो, जनरलाइज काही पॅटर्न केलेले. आणि कोणाला काही स्पेसिफिक हेल्थ इश्यू असेल तर त्याच्याकरता सुद्धा मी काही पॅटर्न्स तुम्हाला शिकवतो. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.